त्यासाठी मुलांना अट्रॅक्शन पाहिजे ना. बरोबर येस. नुसतं इथे हे चालेल असं नाही. इथं अजून हे 2च चालू केले आम्ही कोर्स. अशी 20 वर्षाची पुस्तकं वितरण त्यांना लागतं. जी जी. तर from computer to AI, and then you have innovation that changed our world. हो. हे सध्या काळाची गरज आहे. हो. आजच्या काळाची गरज आहे. हो हो हो. बस बस सर आपल्याला याच्यानंतर हे आहे का आपल्या हे आहे अच्छा अच्छा. आता पुढचं हो भविष्य- येस येस येस. यासाठी NIIT फाउंडेशन सर लॉ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे आणि यांचं पण सांगतो. राजेश नागे, मी मराठा समाज प्रतिष्ठान संचलित आऊसाहेब रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याचं कॉर्डिनेटर आहे. आऊसाहेब रिसर्च अँड ट्रेनिंगची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. मराठा समाज प्रतिष्ठानचे 15 नोव्हेंबर 2025 रोजी आपण दीपस्तंभ कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये आपण मराठा समाजातील जे उच्च कामगिरी केलेली मंडळी सी आहेत पाटील सर, त्यानंतर किर्दक साहेब आहेत किंवा तुमचे भोसले सर होते, या मंडळींचं समाजासाठी केलेलं योगदान अशा 6-7 लोकांचा आपण दीपस्तंभ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. आता कुणाल हे जे आहेत भोसले, त्यांचं क्राफ्ट बिअरचं गोव्याला फॅक्टरी आहे. त्यांनी स्वतः रिसर्च करून हे सर्व आपल्या मराठवाड्यातली मंडळी, मराठवाड्यातली आणि मराठा समाजातली. डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी आहेत आपले MGM कॉलेजचे, मेडिकल कॉलेजचे, त्यांचा आपण तिथं सत्कार केला होता. आणि दिवाळी स्नेह मिलन आपण कार्यक्रम घेतला होता. त्याचा उद्देश असा होता की आऊसाहेब रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी फंड गोळा करणे. तर तिथं आपण समाजाला आवाहन केलं होतं, त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि ते समाजाकडून जे फंड्स उपलब्ध झाले आणि आपण जे समाजाला कमिटमेंट दिली होती, मग मी असं रिसर्च सेंटर चालू करणार आहोत. त्यासाठी शेंद्रा MIDCमध्ये आपण 38,000 स्क्वेअर फूट प्लॉट खरेदी करण्यात आलेला आहे. हे आता त्याची सुरुवात आहे. हे जे सेंटर आता 23 तारखेला आपण ओपनिंग केलं, त्यामध्ये ही फक्त सुरुवात आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त सुरुवातीचे दोन कोर्सेस आपण सुरू करतो आहे. AI ड्रिव्हन बेसिक IT आणि डिजिटल मार्केटिंग, या 2 कोर्सेस आपण सुरुवात करतो आहे. आणि अशा आणखी 20-25 कोर्सेस अजून बरेच आहेत. आणि जर सेंद्राला आपण ज्यावेळेस शिफ्ट होऊ त्यावेळेस मग तुमचे जेवढे इंडस्ट्रीला लागणारे कोर्सेस आहेत त्याचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरू. म्हणजे आज तर आपण नॉर्मल ट्रेनिंग तर सगळं स्किल सेंटर देत आहे, टर्नर फिटर इलेक्ट्रिशियन वगैरे, परंतु तशी ट्रेनिंग न देता CNC मशीनची ट्रेनिंग आम्ही देणार तुम्हाला व्हर्च्युअल रिॲलिटीवर, आणि नंतर त्याला हँडसम प्रॅक्टिस नंतर देणार. तर हे आमचे फ्युचर प्लॅन्स आहेत. बस सर लर्न टुडे अँड लीव टुमॉरो, तुम्हाला काय म्हणायचं? आणि आजच्या काळाची गरज बघून आता AI लिटरसी फार आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण आता सर्व AI वापरतोय. आज मोबाईलमध्ये आपण ChatGPT वापरतो, जेमिनी वापरतो, पण ते आपण एक छोट्या कामासाठी वापरतो. तुम्ही 2 कोर्स दाखवलेले आहे, AI ड्रायव्हन बेसिक IT आणि डिजिटल मार्केटिंग. ते AI ड्रायव्हिंग बेसिकमध्ये तुम्ही कुठले हे बेसिक IT म्हणजे ज्याला कुठलंही कम्प्युटरचं ज्ञान नाही आहे असं आमचे विद्यार्थी असेल किंवा प्रोफेशनल असेल कोणी असेल, त्याला आम्ही कम्प्युटरचं बेसिक ज्ञान देणार. त्यामध्ये एक्सेल, PowerPoint, वर्ड त्या गोष्टी आणि कम्प्युटरचं बेसिक नॉलेज देणार. म्हणजे त्याच्यावरती बेसिक आणि AI बद्दल AIचे अवेअरनेस आणि AIचे जे टूल्स आहेत, क्लाउड AI तुमचं म्हणजे नॉर्मल जे वापरतात आपल्या सर्वसाधारण माणसाला जे उपयुक्त आहे ते AIचे टूल्स आम्ही कसे वापरायचे, त्यांना प्रॉम्प्ट कसे द्यायचे, त्याच्याकडून अपेक्षित आउटपुट कसं घ्यायचं याच्यावर ट्रेनिंग देणार. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये आता आजकाल पेपर कोणी वाचत नाही, मोबाईल सर्वांच्या हातात आहे. इंस्टाग्राम मॅक्झिमम वापरतात, फेसबुक वापरतो, आपण व्हॉट्सअप वापरतो. तर याद्वारे आपला बिझनेस कसा वाढवता येईल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एखादा प्रोफेशन कर डिझायनर समजा मग एक विद्यार्थी समजा शिकला आणि तो तुम्हाला ॲड डिझाईन करून देईल, व्हॉट्सअप मार्केटिंगचं सेटअप करून देईल. अशा पद्धतीने ते कसं करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, त्यासाठी काय ट्रेनिंगचा पिरियड किती महिन्याचा? 3 महिने. ते बेसिक ITचा जो 3 महिन्याचा आहे आणि डिजिटल मार्केटिंगचा 4 महिने 4.5 महिन्यापर्यंत जाईल. कारण त्याचं पिरियड म्हणजे 90 तास आणि 120 तास असं त्याचं ड्युरेशन आहे. तर त्यांची फीज वगैरे काय? फीस आता सध्या 10,000 रुपये आपण ठेवलेली आहे. 10,000 रुपये एका बेसिक ITचे आहे का? दोन्ही कोर्सला 10,000. दोन्हीचे 10. बरं, जर सर जे ग्रामीण विद्यार्थी आपल्या खेड्यापाड्यातून येतात
इकॉनॉमिकली ते काही विकत सक्षमचे असतील हां. त्यांच्यासाठी काही तुमच्याकडनं सवलत आहे का? नाही, फीस आमच्याकडून सवलत नाही आहे, परंतु त्याला जर आमचे जे काही ट्रस्टी आहेत, आमच्याकडे जे फोरम आहे त्याच्यामधून जर कोणी स्पॉन्सरशिप मी देऊ शकतो त्या मुलांना, तो पूर्व त्याची इंटरव्ह्यू घेऊन त्याची स्पॉन्सरशिप मिळू शकते. म्हणजे आम्ही तर हे देणार नाही स्कॉलरशिप, परंतु आता जे उद्योगपती आहेत बरेच आपले त्याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्या थ्रू ते स्पॉन्सर करतील त्यांना, तर ते पेमेंट आम्हाला ते देतील. म्हणजे आम्हाला इनडायरेक्टली तो मुलाला फ्रीमध्ये ते शिक्षण मिळू शकतं. सर जे खेड्यात नाही ती त्यांची राहायची व्यवस्था कशी आहे? राहायच्या व्यवस्थेसाठी आपल्याकडे मुलींचं पण हॉस्टेल आहे मराठा सेवा संघाचं, जे की इथेच आहे या बिल्डिंगमध्ये. आणि मराठा समाज प्रतिष्ठानचं 160 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे आपलं, मराठा विद्यार्थी वसतिगृह, बसस्टँड समोर सांगलीला त्याच्या मागच्या बाजूला. तिथं आपण 160 मुलांना ॲडमिशन देऊ शकतो. आपण त्या विद्यार्थी तिथं व्यवस्था होतो, तिथं सुद्धा नॉमिनल रेटमध्ये आपण त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था होतो. इथे ॲडमिशन करण्यासाठी काय काय हे नाही, कमीत कमी तो फक्त 10वी पास असेल, दरम्यान? त्याला फक्त लिहिता वाचता यायला पाहिजे, व्यवस्थित इंग्लिश थोडंफार समजलं पाहिजे, तो सुद्धा हे कोर्स करू शकतो. कोणत्या जातीचा समाज आहे? नाही नाही, तसं काही सगळ्या नाही. समाजासाठी ओपन आहे. सर्वांसाठी. जरी नाव मराठा समाज प्रतिष्ठानचं आहे, परंतु याच्यामध्ये सर्व समाजाला सर्व समाविष्ट करणार आहे. महत्त्वाचं. कारण शिवाजी महाराजांचं तत्व होतं की सर्व समाजाला 18 जातींना घेऊन चालले. शासनाच्या मराठा योजना सेवा संघाने आपण या यानंतर पुढे शासनाच्या योजना राबवल्या जातील का आपल्या कार्यालयामार्फत? शासनाचं राबवले जातील, परंतु आज तरी आपण कसं आहे पुढे जर पैसे हे झालं, शक्यता वाटली चांगल्या असतील योजनेसाठी, ते आपण आपल्या थ्रू राबवत आहे. सर तुमचे ॲडमिशन्स कधी सुरू होणार आहे? ॲडमिशन सुरू झालेलं आहे आता 15 पासून आपण बॅच चालू करतो. जी येणारे 15 पासून 15 सप्टेंबरपासून आपले नवीन क्लासेस batch चालू तरी होतात. लिमिटेशन किती आहे? एका क्लासमध्ये किती विद्यार्थी 20 ते 25. त्याच्यापेक्षा नोंदणीची प्रक्रिया कशी आहे? जास्त. नोंदणीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी जर फोन केला आम्हाला, तर आम्ही इथं बोलून घेणार त्याला हे सर्व छत्रपती इन्फ्रास्ट्रक्चर. संभाजीनगरमधल्या विद्यार्थ्यांना जर तुमच्याशी संपर्क करायचा तर कसं करायचं? तर त्यांनी आमचा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आपला 50 नंबर जो आहे त्याच्यावर त्यांनी हाय केलं तर त्याला आपलं प्रोसेस चालले जातं. त्याला त्याची माहिती, कोर्सची माहिती, तिथे लोकेशन मिळतं सर्व मिळतं. त्यांनी इथे यायचं किंवा आम्हाला कॉल केला तर आम्ही त्याला सर्व समजून सांगतो. तुमचा नंबर व्हॉट्सअप सांगू शकता का? हो, 99 75 44 88 50. विद्यार्थ्यांनी याच्याशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि दुसरा नंबर आहे 99 75 44 88 30. या नंबरवर तो कॉल करू शकतो किंवा 50ला पण कॉल करू शकतो. दोन्ही नंबर चालू आहे. संस्थेशी संपर्क होतो आहे. सर तुमच्याकडे बरेचसे कॅम्प्युटर बेसिक्स आहे, MS वर्ड असेल, MS एक्सेल असेल, सर्च असेल, यांचे हे जे विषय आहेत त्याच्यासाठी किती प्राध्यापक वगैरे आहे? आमच्याकडे आता प्रत्येक कोर्ससाठी एक ट्रेन टीचर आहे आणि ते याला घेणार. आणि जर बॅचेस वाढल्या तर आमच्याकडे स्टाफ आहे, ते पण आपण ते नमस्कार ते आपण बॅचेसच्या नुसार आपण ते रिक्रुटमेंट करणार. नंतर अपॉइंटमेंट करू करू शकतो. शकतो. तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना काय आव्हान करा? छत्रपती संभाजीनगर विद्यार्थ्यांनीच सांगणार आहे की जे बाजारामध्ये आजकाल आपण बघतो की फ्री ट्रेनिंग आता तुम्ही बघत असाल, सत्तर मार्केटिंगमध्ये तुम्हाला 3 दिवसात या शिकवतो, 4 दिवसात या शिकवतो. त्या कोर्सेसला त्याच्या मागे न भूलता त्यांनी सिस्टमॅटिकली ट्रेनिंगसाठी आमच्याकडे यावं. आमचा कोर्स फीस जरी थोडी जास्त वाटत असली परंतु त्यातून मिळणारं तुमचं आउटपुट तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल. कारण आम्ही जे टायप केलं आहे NIIT फाउंडेशन बरोबर, ही भारतातील टॉपमोस्ट NGO आहे. म्हणजे ती काही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही, आपण पण प्रॉफिट कमवणार नाही. त्यामुळे फक्त हा जो खर्च आहे इथला चालवण्याचा, टीचर्सचा आणि NIIT फाउंडेशनचं जे सर्टिफिकेशन मिळणार आहे त्यांना, सर्टिफिकेट जे मिळणार आहे मुलांना ते NIIT फाउंडेशन आणि आरती दोघांचं सर्टिफिकेशन राहणार आहे. आणि आरती ही जी आहे 27 राज्यामध्ये ती काम करते. आज 27 राज्यामध्ये NIITचं काम वर्किंग चालू आहे. बरं तुमच्याकडनं जे विद्यार्थी पास आउट होईल तर त्याला नोकरीची संधी कुठे कुठे उपलब्ध असेल? सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. तर त्याचं कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे, तो जर BCOMचा असेल तर सेल्स अँड मार्केटिंगमध्ये वगैरे त्याला AIचा वापर करून आजकाल कुठल्याही फील्डमध्ये गेले, साध्या सिंपल ऑफिसमध्ये जरी गेले त्याला नुसतं कॉम्प्युटर येऊन उपयोग नाही. त्याला AIची जर जोड असेल तर त्याला तो कॅपेबल होतो आणि त्याला हे प्रिपरेट करतो. आणि आमचं हे जे आहे NIIT फाउंडेशन बरोबरचं जे टायप आहे त्यांची स्वतःची एक 5 कंपन्याबरोबर टायप आहे. आणि हे जे विद्यार्थी आमच्याकडे रजिस्टर होती हे डायरेक्ट त्यांच्या डेटाबेसला जातील. तर प्लेसमेंट सुद्धा तुम्ही करून देणार. त्यांच्या थ्रू आम्ही NIITचे जे फाउंडेशनचं आमचं पोर्टल आहे त्यांचं, त्या पोर्टलवर जे काही रिक्वायरमेंट येतील त्या थ्रू आम्ही या मुलांना तिकडे पाठवणार. आपलं नाव सर?
मी राजेश नागे. सर खूप छान उपक्रम आहे. हो. आव्हान करायचं विद्यार्थ्यांना की तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आवश्यक वेळेस भेट द्यावी. जरूर भेट दिल्यानंतर लक्ष देईल त्यांच्या इथं काय कशा पद्धतीचं सेटअप आहे ट्रेनिंगला. नमस्कार. बेसिकली सगळ्यांना जे मनामध्ये जे आहे एक शंका असते की शिकून काही फायदा आहे का, नोकरी मिळणार आहे का, हा सर्वसामान्यांच्या मनामधला सगळ्यात मोठा क्वेश्चन येतोच, शंका येतेच. ठीक आहे. पण खरं जर पाहिलं तर मार्केटमध्ये जॉब्स खूप आहेत, पण त्या जॉबसाठी मुलांमध्ये ज्या काही गोष्टी लागतात, ठीक आहे, त्या गोष्टी मुलांमध्ये नाही. तर ज्याला आपण स्किल हे नाव येतो. नोकऱ्या कमी नाहीत, लाखो नोकऱ्या आज पण आहेत, पण जे इंडस्ट्रीला लागतं हे मुलांना माहीत नाही की नेमकं लागतं काय, आणि सांगणाऱ्यांची संख्या पण कमी आहे. पण नेमकं असं मोगम आपण बोलू शकतो की बाबा हे स्किल पाहिजे, ते पाहिजे, पण एक्झॅक्टली काय लागतं ते मुलांना जर माहीत असलं आणि देणारं असलं तर मुलगा त्या गोष्टी आत्मसात करून त्याला चांगली नोकरी मिळू शकते. नोकरी मिळणं, चांगली नोकरी मिळणं आणि टिकणारी नोकरी मिळणं, या 3 गोष्टीवर आपण स्किल डेव्हलपमेंट जे सेंटर आहे त्या हिशोबाने आपण काम करणार आहोत. तर ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत आणि याला कमर्शियल अस्पेक्ट नाही आहे. सर तुम्ही ट्रेनिंग पण देणार आणि जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी प्लेसमेंट पण तुम्ही हे करणार. येस. बेसिकली जे कंपनीला लागतं त्या गोष्टीचं आपण ट्रेनिंग देणार, त्यांची एलिजिबिलिटी वाढवणार आणि त्यांना एवढं पक्का करणार की कंपनी त्यांना सिलेक्ट केलं पाहिजे. नो डाऊट मुलांना इंटरव्ह्यू तर फेस करावेच लागणार आणि जे काही मुलं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतील त्यांना निश्चितपणे चांगली पण नोकरी लागेल. सर आपल्याकडे IT हब होत आहे, हां. इलेक्ट्रिकलच्या स्कूटर्स आहेत, त्याच्यात पोस्टल नाही, IT हा पार्ट वेगळा. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि हा जो आहे तो EV हब आहे, इलेक्ट्रिकल व्हेकलचा. हा तो हब वेगळा. आपण जे काम करत आहोत हे प्रत्येक सेक्टरमध्ये लागणारी गोष्ट आहे. IT हे EVमध्ये पण लागणार आहे, IT हे ॲग्रिकल्चरमध्ये पण लागणार आहे, IT हे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण लागणार आहे, IT हे कॉमर्समध्ये पण लागणार आहे. तर आपण जे काही शिक्षण देणार आहोत AI बेस्ड, हे सगळ्या सेक्टरमध्ये लागणारी गोष्ट आहे. तर आर्टिफिशियल ड्रायव्हिंग बेसिक IT मध्येच येईल. AI हे जगच AIचं आहे आता. हो, येस. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये AIची नीड खूप जास्त आहे. ज्याला AI येणार नाही तो याच्या पुढे निरक्षर म्हणून गणनाही होईल त्याची. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल तुम्ही? या सर्व विद्यार्थ्यांना माझं एकच आव्हान राहील की आरती हे जे सेंटर इस्टॅब्लिश केले याचा मूळ उद्देश जो आहे तो प्लेन उद्देश आहे की मुलांना चांगलं शिक्षण, गुणवत्तापूर्वक शिक्षण कमीत कमी कॉस्टमध्ये पण इंटरनॅशनल स्टँडर्डचं मिळालं पाहिजे. त्यासाठी पुणे मुंबई तिकडं न जाता, पुणे मुंबईला 2 लाख रुपये लागत असतील तर ती गोष्ट आपल्याला इथं 20,000मध्ये या NGOनी म्हणजे NGOच्या मार्फतच आपण या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. ही कमी ह्याच्यात मिळेल. तर पुणे मुंबईला न जाता पालकांचे पैसे वाचवा आणि स्वतःवर पैसे इन्व्हेस्ट करून पुढे जा. जो स्टाफ पाहिजे सर, वेल एज्युकेटेड, त्याच्यासाठी लॅबोरेटरी लागते, ती आपल्याकडे उपलब्ध आहे. येस सर. 40 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही आपले कॉम्प्युटर्स आणि टीचिंग एड्सवर आहे. त्याच्या रिलेटेड ज्या काही सॉफ्टवेअर्स लागतात त्याच्यावर सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि जे कोणते आपले स्टाफ असणार आहेत हे सगळे हाय क्वालिफाईड आहेत, NIIT कडून सर्टिफाईड आहेत आणि एकाच स्टाफवर डिपेंडन्सी पण नाही आहे. एका कोर्ससाठी 3 स्टाफ मेंबर आपल्याकडे बॅक एंडमध्ये सेफ आहेत. अजून सर काय मेसेज देणार तुम्ही तरुण मुलांसाठी, त्यांनी काय करावं सर? मुलांनी जे आहे, मुलांनी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मार्केटमध्ये काहीतरी आपण ऐकतो आणि त्या बेसिसवर डिसिजन घेतो. याच्यापेक्षा मुलांनी एकदा इथं व्हिजिट द्यावी, आमच्यासोबत चर्चा करावी किंवा नेमकं त्याला आयुष्यात काय करायचं आहे, त्याच्या काय स्किल्स आहेत, पुढं काय झालं पाहिजे, त्यांनी एकदा इथं व्हिजिट द्यावी. त्याचं पुढचं आयुष्याचं करिअर मॅप हा आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आणि त्याला पुढं देऊ शकतो. धन्यवाद सर. सर आपलं नाव? मी डॉक्टर CS पद्मावत.